श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र दिवस पहिला अध्याय 1 ते 9. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरेतिवर्या स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केली आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती क्षिणला ख्याती वर्णिता. धूळ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समता कृपा कटाक्षा दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाव निर्सोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपे. शांती मनी सदा वसो वृथा विवान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम झोपवंत. व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था. असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमाक्षवीर्यजत्राः स्थिरयङ्गै सृष्टवास तनूभिः वश्येम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नात अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वां साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मां वक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवोद्धरातात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्व चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्व ब्रह्मामयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वजगदिदं त्वतो जायते सर्वजगदिदं त्वत् शिष्टति सर्वजगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वजगदिदं त्वयि प्रत्येति। त्वां भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं मिद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं
ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम गणादिपूर्वम् उच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धे दूलसितं तारेण रुदम् एतेत मनस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वारन्तरूपं बिन्दुरत्तरूपं नादसन्धान संहिता संधिः सैषा गणेश विद्या गणकर्षिः निचरुद गायत्री छन्दः गणपति दैवता ॐ गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदहैस्तैर्बिभ्राणूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुरिक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमुचितम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति नित्यस्य योगी योगिनावरा। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेऽस्तु लम्बोदरे एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमः। ॐ भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षवीर्यजत्राः स्थिरैर्यङ्गैः सृष्टवासस्तनूभिः वश्येम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रवृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नार्तरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नृहसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा तुझे जे चिंतन करिता तया विघ्नेन बाधती सकाभीष्ट साध्य अवलंबेसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुझ लंबोदरा। हरि ब्रह्मांडिक गणपती कार्यारंभी वंदिती सकाभीष्ट्या साधती तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक तुझे विघ्नांचा अंतगत तू ते वंदिते जे लोक कार्य साधे तयांचे माझे मनीचे वासना तुवा पूर्वावी गजानना साष्टांग करीतो नमन विद्या देईम जाता नेनता होता मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतकरणी भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी असे देखा विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाण शारदेसी ती वंदिता विश्वासी ज्ञान होय उधारा म्हणून नमितो तुझे चरण प्रसन्न व्हावे मज स्वामी राहुनिया माझी अवानी ग्रंथी रिहू करी आता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती रहस्य सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण भावी स्वामीने प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिहू करी आता वंदू त्रिमूर्तीसे ब्रह्म विष्णू शिवांसी विद्या मागे नमितयांसी अनुक्रमे करोनिया चतुर्मुखी असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना आता नमू शिवासी धरिले गंगा मस्तकेसी पंचवक्त्रे दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळी कांसी नमन माझे परियेसा नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्ही विनवितसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून न कळे ग्रंथकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नाही महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझे वचना सहाय्य करणे शब्द युपती ही नेने कवी को तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवोनी मग ध्यायले पूर्वजमुनी उभय पक्ष जनक जननी महात्म पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गोत्र कौडन्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायम देव पासव नमिता जनक जनीसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावे गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसा सदा ध्याये श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनी वारंवार क्षमा करणे बाळकासी तावन मात्र माझी मती नेने काव युगपती जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगत असे पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न हनीशी निरोप देती माते परियेसी चरित्र आपले विस्तारी श्री गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु श्रेय वृद्धी पाव विनार आपनु श्री नृहसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृहसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा तार चरित्र कवना न वर्णावे चरित्र ऐसे श्री गुरु चरित्राचे वर्णवया शक्ती कैची वाचे अज्ञासे श्री गुरुची म्हणून या वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भूमी परियेसा ऐशी कथा जयांच्या घरी वाचिती नित्य मनोहारी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करून निःसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाना निधान लादे अप्रयासी तरी का कष्टी जे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐका श्रोते
एक चित्त आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवित असे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानु श्रोत करोनी सावधानु एक चित्ते परियेसा श्री नृहसिय सरस्वती होते गांगापुरी ख्याती महिमा त्यांची अत्युन्नती सांगेन ऐका एक चित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोर जाणती लोक चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लादून या संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊनी पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याते श्री गुरुसी असे मनी व्याकुळ चिंता वेष्टले असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करून मानसी ऐसा पाहिन श्री गुरुसी अथवा सांडिने रेहसी जड रूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करीत दैन्य हानी होय त्वरित आपण त्याचे नामांकित किंकर म्हणत असे याचे बोलाची आहे वा मनी धरून पाहावा श्री गुरुमूर्तीसी दाखवावा कृपाळू बा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुले वाणी कष्टला भक्त नाम करणी करिता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांचे रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंत बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुळ देवता पारंपरिक सदा कष्ट चित्ता काहो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू होसी पायसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तुझ वाचूनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली या वाचूनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त माहितये तुम्ही दिले बळी त्या ते हो पातळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देव बाळापाशी माता काय मागे दाता ऐक गुरुनाथा काय देव सेवा घेऊन या दाने हे सामान्य नाम नसे जाणत दातोत्वा सळे बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तोंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दासी माझ्या पूर्वज वंशी सेविले तुम्हासी संग्रह वसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेई न जान दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपले समान असेल कवन त्या सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवरी सेवका बाळकासी करू नयेसी कठीणता परियेसी बर्वे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञानी मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी कैशी आलिंगोनी हर्षी संबोखी माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एक औसरी माता कृपा करी संबोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनी तरी कैसे कृपा न एक ऐसे नामांकित विनवित त्वरित कृपाळू श्री गुरुनाथा आले वेगी वत्स लागी धेनु जैसे ठाकी भुवन तैसे श्री गुरु आपुनी आले जवळे येताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवून चरण युग्मी हृदय मंदिरात वैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीचे इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहसिय सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णाची रिवास करुनी ओजा सुभक्त तेथे करिता आनंदा हे सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षात क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित रूपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित कांसे पितांबर देखा येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयावे अभय कर देतसे इतके देखून सुषुप्तीत चेतन झाले नामांकित चारी दिशा उलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील सुषुप्तीत तेची ध्यातसे मनात पुढे निघाले मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाचे देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थभूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु जगी नृहसिय सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गांगापूर अमरजा संगम भीमा तीर त्रयमूर्तीचा उतार नृहसिय सरस्वती कीर्ती विद्र ख्याती सांगतसे सिद्धयती वंशवंशी करीतो भक्ती कष्टाम हा केवी पाहे तू तारका म्हासी म्हणून माते भेटलासी संहार करून संशयासी निरोपावे स्वामी या सिद्ध म्हणे तयेवेळी एक शिष्यास्तो ममवी गुरुकृपा सूक्ष्मस्तोय भक्तवत्सल परियेसा गुरुकृपा होय ज्यास दैन्य दिसे कैचे त्यास समस्त देव त्यासी वश्य
कै काळासी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एक भावे भजावे एखादे समय श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुली भक्त जनांसी ऐसे ऐकूनी नाम स्मरण लागे सिद्धाची या चरणी निन्वित असे कर जोडणी भक्ती भावे करून या स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखू शके गुरु निश्चिती गुरु कोपली या न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडी गामनाचा जेणे मन दृढ होय सिद्धी मने शिष्यांसी तुळा पुसेली आम्हासी वेदवाक्य साक्षीसे सांगेने एक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करून त्याची पासव पुराण अष्टादश विख्यात त्या अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकिज समस्त ऋषीजनी तैची कथा विस्तारुनी सांगेन एक चित्त चतुर्मुख ब्रह्म यासी कलयुगे पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसे ब्रह्मादेव निरोपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यांत विस्तारेसी निरोपी जे स्वामी या ऐक शिष्या एक चित्त जादी प्रयाळो झाला होता आदी मूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणून ब्रह्मा ते वेळी समस्तान होई आपण वै मजहुनी आणि कस्तुरी कवन नाही म्हणत असे हा सोनी या नारायण बोले गाड शब्द वचन आपण असे महाविष्णू भजन तया वेळी देखून श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुअसी अनेक काळ परियेसा संतोषनी नारायण निरोप दिला अतिगण सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्माविनवी विष्णूसी नेने सृष्टी रचवयासी देखिली नाही कैसी कवी रचू म्हणत असे ऐकून ब्रह्मयाचे वचन निरोप त्यासी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचवयाचा विचार असे वेदांत सवित्सर तेने परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसासे पुन सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीची रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून या सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदजांड जनामे जारज उद्भी उपजविले कृत त्रेता द्वापर युग उपजवी मग कलयुग एक एकांत निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावून कृत युगासी निरोप ब्रह्मा परी येसी किंवा जाणून भूमीसी प्रकाश करी आपणा ते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एक चित्त असत्यने कधी वाचे वैराग्य पुण्य ज्ञानिसाचे यज्ञ पवित्र आभरण त्याचे रुद्राक्षमाळ करकंकने येणे रूपे कृतयुग ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरूप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक अत्यंत निंदा अपवादक माते न साहेते ऐक कहने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली एवढी सत्याधिक बोलावून त्रेतायुगा विवेका निरोप ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐका शिष्यां सांगे असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जण धर्मशास्त्र प्रवर्तन कर्मनाथ ब्राह्मणांसी हाती देखी कुश संहिता असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग केले हर्ष निरोप घेऊन भूमीवरी बोलावून ब्रह्मा हर्षी निरोप देती व्यापारासी सांगेन त्याचे रूपपासी ऐक श्रोते एक चित्त खडग खटवांग धरोनी हाती धनुष्य बाण ये राहती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देख स्वरूपे द्वापर ऐसा निका निरोप देऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलयुगात पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलयुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाच्या सन्मुखा केली गेली परियेसा विचारहीनंत करणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागही कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरू ऋषिष्ण येता ब्रह्मा सन्मुख जिव्हा करून उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दाखवी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरूप म्हणून देखून या तयाचे लक्षण ब्रह्मा हसी अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरिले कलियुगे म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांचे लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपण ते ऐकोनी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगा सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य
आयुष्य नरासी स्वल्प असे 100 पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसे वरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडित या कार्याने कष्टी स्थिती बहुत दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्यांसी तुवा साह्य होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकून ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमून स्वामीने निरोपिले जे जन तेची माझे वैरी असते काळात्माचे ऐसे गुण छेदन करील धर्मवास पुण्यात्माचे अंतकरण उपजेले बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अति गहनी सांगतचे विस्तारुनी उपाय केली से राहटावया काळ येय असती दोन्ही तुझ साह्य होऊन येत असती निर्गुणी तेची दावी तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे विष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ या कलियुग भीतरी जन होतील येणे परी ते जन साहतील तुझे क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकून ब्रह्मयाचे वचन कलियुगी करीत असे प्रश्न ऐसे साधून अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक केली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोक वर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणांसी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा शैवासी जय सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधार धर्मपर त्यांसी बाधू नको कलिबिंबी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणे सिद्ध जाण वेफहस पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निशित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिता ईश्वर होय तरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसा ईश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखिले निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुरेवः परतत्वम तस्माद गुरुपाश्रयेत गुरु ब्रह्मा सत्यजान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्माकार म्हणून गुरु आश्रयावा या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग तीर्थव्रत योग तपासी ज्योतिष स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व रिद्धी कथा वर्तिली अनादी पूर्व तुझ सांगेन पुरी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरे वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदी करून तप करीती तया सारी तया वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणी जे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरु परायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिन समस्त शिष्यांशी बोलावून पुसत असे संतोषुनी ऐका श्रोते सकळ जन बोलावून शिष्यांशी म्हणे गुरु परियेसी प्रति असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणे ती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी आम्हा तू तारका ऐकून शिष्यांचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावून सांगत असे परियेसा ऐकाव शिष्य सकैक आमुचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्रिक केला होता महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळित काही असे शेष आता भोगविल्या वाचून न सुटे जाण तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिगत याची कारणे निष्कृती करिता तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पाप निष्कृती नाही हे निष्ठ करून पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे वाराणशीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री कारणे आपणासी न्यावे वाराणशीसी पुरीसी पाप भोगित स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांचे या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करीत देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकार वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह आता मनुष्यासी शालन करावे पापासी अथवा वाढे विषापुरी अथवा तीर्थ प्रायश्चित आपुले देही भोगोनी त्वरित पापा वेगळे न होता निवृत्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करीता अनुमान सांगीचे ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुस्ती होईन अंगहीन अंधपांगुळ परियेसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा म्हणे गुरुसी कुस्ती होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषले वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपले पाप आपणासी ग्राह्य न हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण
देखा भोगिना आपले पाप दुखा आम्हासी सांभाळी तो दीपका 21 वर्ष पर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मज होणे संदीपका तुझं कष्ट अधिक जाण या कारणे आपल्या देही भोगीन पाप निश्चय तुवा प्रतिपाळावी पाही काशीपुरी नेऊन या तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन मग शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तम दीपक मने श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्ष विश्वनाथा सम तुमचे ब्रह्मा मने कलीसी शिष्य होता कैसी त्याची कुष्ट होतासी गुरुसी नेले काशीपुरा प्रति मणिकर्णिका उत्तरदेशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुनी मणिकर्णिकेसी पूजा करी विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगितो होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणून देत नित्य करी पूजा व्हावे एक विश्वनाथ रूप म्हणत भिक्षा आणीत एक दिनी न जेवी श्री गुरु कोपनी स्वल्प आणले म्हणून क्लेश सांगून देत भूमीवर गेरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहोसी तान्न नानीसी म्हणून क्लेश करिता झाली परियेसा तितकेही आणि मागून या सर्वस्व करीत सेवाया कोपे देतसे शिविया परोपरी परियेसा एखादे समय शिष्यांसी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित कष्टलासी शिष्योत्तम शिखामुनी सेवेची म्हणे पापी क्रूर माते गांजले अपार रोमांस विषामुद्रा क्षणक्षणा धूत नाही ताप जेथे असे बहुत दैन्य मचर सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त लोक असती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का वेद धर्म द्विजू एका कष्ट तसे येणे पडे ऐसे गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून दे तो परिपूर्ण जैसे ईश्वर असे विष्णू तैसे गुरु म्हणत असे काशी सारखी क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तत असे वर्तन येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो मग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनमित से तयासे विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आला निरोप झाली स्वामींचा मागील उपोषण व्याधीचा वर होता सदा शिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपन माझी व्याधी निमित्त जाणून नको प्रार्थू ईश्वरासे भोगिल्या वाचून पातकासे निवृत्त नव्हेगा परियेसी जन्मांतरी बाधित ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यांसी गुरु सांगे परियेसा निरोप पुसून श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊन म्हणे ईश्वरासी नलगे बर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून विमुखेशी गेला निर्वाण मठापाशी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाश होणे सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणी जे बाळ कैसे गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तिरवासी वेद धर्म म्हणी जे तापसी त्याची सेवा अहनिशी करीतो भावे चित्ते वर देऊनी म्हणून आपण गेलो होतो तयापशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषिनी त्रैमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसा म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकुनी षडगधरू पाहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते वेळ सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावून दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी दुष्टलो तुझी भक्तीसी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखून आम्हासी वरदेसी परियेसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊन काही केवी देसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विसावरोनी तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणीस म्हणून झालो संतोषी जे भक्त केली गुरुसी त्याची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे ऐसे ऐकून दीपक नमित झाले अनेक विनित से ऐक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानस वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्वदेव सर्वतीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे मी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणेश्वर गुरुराज भजत असे परियेसा संतोषुनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझे प्राण तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान
समज द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखले तैसे ज्ञान देई. या परते न मागे आणि म्हणून चरणी लागला. दिदलावर षडक वाणी संतोषनी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी. तुला ओळखिले गुरुसी देखिले सृष्टी परब्रह्मासी. अनेक जरी आम्ही पुससी सांगिने ऐक एक चित्ते. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्ती स्तुती करीसी. तेने आम्ही हो संतोषी तुझी आमची स्तुती जाण. वेद वाचित सांगेस वेदांत भाष्य हरनिशी. वाचिता जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्माईसी म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वैश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो का वळू. फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती. याच कारणे ऐसावर दीपकासी दिधला विष्णूने परियेसा. ब्रह्मा सांगत असे कलिसी एक चित्त परियेसा. वर लाधोनी या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु ऐक. या शिष्या दीपकासी ऐक शिष्या को दीपक. काय दिदरे वैकुंठ नायक विस्तारोनी सांगनिका. माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी. वर दिला सुरुषिकेसी म्या मागितले ऐस. गुरु भक्ती भावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी. अंतकरीन दृढ शुद्धी ऐसी. वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी. तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू. जीविते तू होय स्थूर काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्ध तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे. एने परी शिष्यांचे प्रसन्न झाला परियेसा. दिव्य देह क्षणेसी झाला गुरु वेद धर्म. भाव शिष्याचा पाहावया कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्याची कैशी पाप आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी. काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाये सहस्त जन्मीचे. सिद्ध म्हणे नाम करीनी दृढ मन असावे. याची गुणी तरी तरेल भावांनी. गुरु भक्ती असे एने विधी. दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सहमानसी. तोची लादी ईश्वरासी ईश्वर होय तया वैश्य. गंगाधराचे नंदन करीत असे श्रोत्या नमन. नमनावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांचे. इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर. श्री मोहसिय सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे. शिष्य दीपकाख्यानं नाम द्वितीयोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्राध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नामकरणी विनवत असे गमागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारका या भवारणी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फोडीला. ऐशे श्री गुरु महिमा तुम्ही निरोपिले. ज्ञान आनंद झाले माझे मन तुझे मी धर्म स्वामी. या कवणे ठाई तुमचा वासू. नित्य तुम्हा कोठे ग्रासू. हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुणे म्हणून या पुस्तक दाविले. भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांची मनियार्थ. त्वरित होय साध्यांत गुरुचरित्र ऐकता. धनातियासी अक्षय धन. पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काली. जे भक्तीने समस्त एक पठती ऐकते. मनुष्य लोक काम्य होय तत्काली. मी पुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होता व्याधी कधी जाण. जरी मनुष्याचे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता. इतके ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती. होती वासना मज चित्ती. श्री गुरुचरित्र ऐकावे. गुरुची महिमा ऐकोनी कानी सांगीचे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. तुकी या अवसरी सिद्ध योगी अभय करी. धरुनी या सव्य करी. घेऊन गेला स्वस्ताना. अमरजा संगम भीमरती. जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी. बैसुनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गहन. क्षण क्षणा करी नमन करुणा वचने करून या. जी मी संसार सागरी बुडालो. तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलचरी. अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजोनी. विनवितसे नाम करणी. मस्तक सिद्धीचे चरणी न्यासिता. झालं ते काही बोलिल सिद्ध मुनी. उठवीत असे आश्वासोनी. न धरी चिंतामणी. साकडे फेडीन तुझे आता. ज्यांची नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्ट ती. श्री गुरुवरी बोल ठेवेती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुनी मानसी. श्री गुरु काय देईल मनसी. त्यागुणी हा भोग भोगसी. नाना चिंता व्याकुळित. सांडुनी संशय निर्धार. गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ पेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्मामूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडुनी एक चित्ती. ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ. झाले माझे मन निर्मळ. वेद लागला असे केवळ. चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐकू. कानी का उतरले मनुष्य योनी. सर्व सांगा विस्तारोनी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्रे बाळे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र कैसा. तुवा उत्साह विला. हिंडता आलो सकळ क्षेते. नव्हे कवना ऐशिमती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले अजी आम्ही. ज्यासी ही परत्रीची असे चाड. त्यासी ही कथा असे गोड. विकरण करुणी दृढ एक चित्ते ऐकीचे. तू भक्त केवळ श्री गुरुचा. म्हणून बुद्धी झाली उजा. निश्चय मानी माझी वाचा.
साधिले चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रयमूर्ती आपुनी धरुनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावा भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगे एक होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार पेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझं अंबरीश म्हणीचे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूचे अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताची भंग करावया आला ऋषी अतिथी होनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादश घडी एक आला अतिथी कारणी अंबरीश पडला राख केली घडे म्हणून या ऋषी आले देखून या अंबरीशासी अभिवंदने अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीवरासी शीघ्र जावे स्थानासी साधना आहे घटिकासी द्वादशी यावे अनुष्ठान सरोनी ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयास आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकारे पक्वानी पाक केला ऋषीसी तवाले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलेसी का अतिथी विन दुरात्मा शापदेत ऋषेश्वर द्विजय स्मरला सारंगधर करावय भक्तांचा कैवर टाकून आला वैकुंठ कापिले ऋषीने द्विजासी जन्मा वेगा अखिल योनीसे तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजय धरेले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल बिद्र जाणत या महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुला शापिले अंबरीशाशी राखीना पुल्या दास शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वासन्याने ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्या विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तू ऐकले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि ते एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धोरणी आले पुत्र झाले तिघेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देवयती कपट वेशी पुत्र झाले कवनेपरी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विसारोनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता वै मनोहर सकला लागते इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृहस्य सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्यायी गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्राध्याय 4 श्री गणेशाय नमः ऐशी शिष्यांची विनंती कोणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी ऐसा शिष्य पुरामणी धन्य धन्य तुझे वाणी आठवतेसे तू तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मे होते सर्व ठाई आपण नारायण म्हणून पाही वेद बोलती याचे कारणे उदक आपण नारायण आपण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ त्याचे ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्मा यासे निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते त्याचे ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली जोयका एक आकाश एक भूमी होऊनी ठेरे शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोन रचले 14 भुवने 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचवयसी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अंगिरस पुरसकुल क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्राह्मण जाण सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्रि तेथुनी पीठ गुरु संतती सांगेने ऐक एकचित्त सौभाग्यवंत नामधारका अत्रि ऋषीची भार्या नाम तिची अनुसूया पतिव्रता शिरोमणी या जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगू पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वरे घेईल त्वरित म्हणून चिंतित मानसी इंद्रावी सरोवर मिळवणी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विताती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्री अनुसूया आचार तिचा अगम्य काय सांगू विस्तारून पती सेवा करी भक्ती वाक्य मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवने काळी तिचा आचार देखून सूर्य भीतसे गगनी उष्णतीसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तन वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवून देखा नम्र झाली तिची अपादुका शाप देईन म्हणून ऐक समस्त आम्ही भीतोसी नेनो नेल कवन स्थान कवन देवाचे हिरोन एखाद्या ते वर देताची जाणतोही यामुते मरू शके
त्यासी करावाय उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्ही सांगू आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारी अहर्निशी राहू चित्त धरून ऐसा ऐकोनी त्रैमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता मुनिता ते वतभंग करोनी तिसी ठेवणी येऊ भूमीसी अथवा वैवस्तवायासी पाठू म्हणालो निघाले सत्व पाहवया सतीचे त्रैमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊन ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसूयेची आश्वासुनी अतिथी आलो आपण म्हणती सुदे करून बहुत पीडन आलो आम्ही अतिथी त्वरित त्यावे सती अन्न अथवा जाऊ आम्ही कठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली म्हणती कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागव्या इतके ऐकून अनुसूया नमन केले अतिथी विनया बैसकार अनुनिया छालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य देऊनी त्यासी गंधाक्षता पुष्पेसी सेवेची म्हणतसे हर्षी आरोग्य सारीजे अतिथी म्हणती तये करून आलो आपण आंघोळी ऋषी येती बहुत वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे वासना पाहुनी अतिथी ते काय केले प्रतिभते ठाये घातले त्वरित केला तेथे बैसकार बैसोन्या पाटावरती घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरे शाक पाक तये तिसी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परी येसी अथवा काही निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथीचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पाहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केला उल्लंघनी माझे मन असे निर्मळ काय करेल मन खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारूनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा चित्तेसी लग्नवाडी न म्हणत असे पाकस्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखून अनुसया भयचकित होऊन पुनरपी वस्त्रे नेसून आली तया बाळकापाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळी शुद्धार्थ झाली केवळ म्हणून याकडे देतसे कडे घेऊन या बाळकांचे स्तनपान देतसे हर्षी एका सोडून या एकाचे निवारण करू शुदेचे पाहे पा नवल काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे शुदा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र जान त्याची शुदा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मायासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची शुदा स्तनपानेसी केवी झाले निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काभिरुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसूया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालून या बाळका पाळणीसी पर्यदे गायी तैवे पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी इतके होता तैवेळी माध्यान काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपल्या आश्रमा घरात आला उलोकित तव देखील अनुसूया गात कैचे बाळे ऐशी म्हणत पुसतसे तैवेळी तिने सांगितलं वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारित अत्रि देख संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तैवेळी बाळे राहिले पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसूया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागजे इच्छिशी अत्रि म्हणत असे सतीसी जेवांचीसी ते माग आता अनुसूया म्हणे अत्रीसी प्राणेश्वर तुची होसी देव पातळे तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी ह्याची मागणी निर्धारी त्रिमूर्ती सावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासे त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बाळकांपरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्ममूर्ती चंद्रध्वल विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासा आणि चंद्रदेख उभे राहुनी माता भिमुख निरोप मागती कौतुका जाऊ तपानिजे स्थान दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठान जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून या निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वासामुते नित्य दर्शन तुम्हांचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राहिले धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रैमूर्ती ऐक्य होणे दत्तात्रय राहिले आपण दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले असताना आपुला अनुसूयेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री गुरुची ऐसे
परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करून प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासे दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वपारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरोपावे म्हणी सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकाळ अभिष्ट लादती इथे श्री गुरुचरितामृत परमकथा कल्पतरो श्री नृहसिय सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासे सिद्ध सांगे विस्तारे अवतार झाले मानुषी भक्तजन तारावय एका भक्त नामधारक अंबरीशाकारने विष्णू ऐका अंगीकारिले अवतार देख मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराह देह सिंहाचे मुख वामन रूप झाले भिक्षुक झाला ब्रह्माज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होनी मागती जन्म गौरी या घरी गोळे राखी वस्त्रे फेडून झाले नग्न बौद्ध रूपे झाले आपण होनी कलंकी अवतार जाणत तुरुंगा रूढ काया उडे जन रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथ सागराकारणे भागीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवनीत आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरे अवतार धरी ते आश्चर्य झाले परीस पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राजजान त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभग्यता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एक मानी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेश श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी रेखा न जैविती ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झालं तैवे त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिवहरी पतिव्रता धरून चरणी नमन करी मनोभाव दत्तात्रय म्हणे तेथियसी माग माते जे वांछिसी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणे तले ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनीत करी चिंतन विनवत असे कर जोडोनी नाना परिस्तवनी जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आर्ता पूर्वावे ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराय माझ्या मनीचे वासना तुवा पूर्वावी जज जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून या चरणी लागली ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला तरी मूर्ती आपण कर धरुनी आश्वासन मग जननी म्हणे तसे तो बोलिला पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याचे बोला मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन भावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद देव सदृशा तुम्हा सारिखा दातारा ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसा उद्धरिले तुझे वंशाशी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियेसा विस्मय करीत असे मानसी विप्रवनी तैवेळी विस्मय करोनी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय मध्यान्ह समी अतिथी काळी दत्तात्रय येता ती तैवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालीचे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्रकुन तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकून सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रता भले केले पितर माझे झाले तृप्त करोनी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसे आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निधाले झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रैमूर्ती अवतार ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करून केले जात कर्म तैवे मिळवून समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तैवे म्हणे ती तपस्वी होईल बळी भिक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावे वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधनतले अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाले वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तैवे ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करे सकळी होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपण आता आचार व्यवहार प्रायश्चित समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांचे वर्तता ऐसे परियेसी झाला सत्वर षोडशी विवाह करून म्हणते पुत्रासी माता पिता उधारा विचार करीती पुत्रा सवे 12 लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछन सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचारा मी वैरागी स्त्री संगी असे न मी काम्य अनुचे तिये जवळ ते स्त्री वाचुनी अनेक नारी समस्त जाना माते सरी जरी आणील ते सुंदरी वरू म्हणती तैवे आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचुनी नारी हा बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे
श्रीपाद श्री वल्लभ ऐसा नाम झाले त्रैमूर्ती कैसे. पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथीसे. ऐकून पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन. भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली. म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे. म्हणती माता पिता निश्चय करून आपले मनी. पुत्रासी म्हणते जनक जननी होतो आशा बुद्ध होणे प्रतिपाळीसी. म्हणून ऐसे मनी व्याकुळित डोळा निगती अश्रुपात. माता पडली मूर्छागत पुत्र स्नेही करोनिया. देखून या मातेचे दुःख संभोखित असे परमपुरुष उठवून आपल्या करकमळी के अश्रुपात पुसत असे. अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देई आता. दृढ करून या चित्ता रहा सुखी नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले. संपूर्ण रक्षिसे आम्हा म्हातारपणी. दैन्या वेगळे करीसी म्हणून पुत्र असती आपणा दोन पाय पांघोळ अक्षहीन. त्या ते पोसावे आता कोणी आमु ते कोण रक्षिल. ऐकून जननीचे वचन अवलोकित असे अमृत नयन. पुत्र झाले दोघे सोहून आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी या करण सर्व म्हणती तक्षणी. दोघे येऊन या लागती चरण कृतार्थ झालं. म्हणून या आश्वासून तैवे दिसला बर तत्काळी. पुत्र पौतळी नांदार प्रबळी श्रिया युक्त सनातना. सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी. इह सौख्य पावोनी भाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलून तयांसी संबोखित असे मातेसी. पाहुनी दोघा पुत्रांशी राहत सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी निदार धरी व मानसी. कन्यापुत्र होतील त्यांचे पौत्र पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी. कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करीत निरोप द्यावा ओ माता. जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना. सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला. तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपण कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधुजना तीर्थे हिंडत असे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थे गोकर्णसे. ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारका. ते परियेस श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर. श्री नृहस्य सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादी दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम. नाम पंचमोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती अवतार होणे आपण तीर्थे करावया किंकारण. विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थान. ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध. आपण सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परियेसा. दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्तजना दीक्षा करणे उपदेशित असे हितार्थ. विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण. याचे कारण निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म सांगता ऐसे अनुपम्य एकचित करणी नेम. ऐका शिष्य नामधारका. महाबळेश्वर लिंग रेखा स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठले. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिय शिवपूजा सर्व काय. नित्य करे लिंगपूजन पूजे विन हे अन्य. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंगपूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग न करून पूजित होती संतोषाने भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अत्रिक्रूर नाम तया दशशिर. आला तेथे वेगवत्तर माता दर्शन कराव्या. नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी. सांगत ते विस्ताराने पूजिते लिंग मृत्तिकेचा. रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणवीसी. मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य म्हणून म्हणत असे. मागुती म्हणे तियेसी पूजिले फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझ पाशी. दिले तरी होय कैसी सायस कावो करीत्यसी. ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण आणि न त्वरित मार म्हण. कैलासासहित लंकेसी पूजा करी व स्वस्थ चित्तेसी. मृत्तिका लिंगन असे कायसी. म्हणून निघाले त्वरितेसी मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी. धरणी हाली क्रोधासी. विस बाहू भुजाबळे आंदोळ कैलास भुवन. उपटीत से तो रावण दाही शिरे टेकुनी उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी कर टेकुनी मांडीसी. उचलीता झाली प्राणीसी पाताळ सप्त आंदोळले. त्यांना चुकवी शेष आपण कूर्म भ्याला कापून. भयचकित देवगण अमरपुर कापत असे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून. भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासे. आंदोळतसे भारेसी पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी. रामन भक्त माझा परियेसी खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकुनी विनवी गिरिजा नमून. रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते.
ऐकून उमेची विनंती शंकरे चेपिले वाम हस्ती 10 शिरे भुजे विसासहित दडपलासे गिरीच्या तळे चिंता करी म्हणे बहुत शिव शिव असे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगद रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासे शंकर होळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती चेपिले होते वाम हस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिरछेदोनी धरिले करी तंतू लाविला निज अंतरे वेद सहस्र एक वचनी वर्णक्रमाने विस्तारुनी सामवेद अतिगायनी समस्त रागे विकातसे शिरकापुने आपले दे यंत्र केले करकमळिका शिरा काढून तंतू का रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दश शिरापन प्रातकाळी करी गायन अष्टरागे परियेसा ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदसी निर्वाण रूप आहे कैसे चंद्रमौळीची भक्ती ते रावणाची भक्तीसी प्रसन्नेश्वर त्वरितेसी निजरूपी अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहून संतोष मागवर म्हणत असे म्हणून रावण शिवासी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घराची दासी आठही निधी माझे वारी चतुरानंद माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीता ती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धुतसे अति कुसरी यम माझ अज्ञाधारी निरोपा वेगळे न मारी कवना इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्ण सारिका भात्रा तान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज मज समान नाही तुझ्या आलो असे याची काजा कैलास नेल लंकेसी व्रत जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पूर्वावे भक्तीसी कृपा मोठी दातार ईश्वर म्हणे रावणास जरी झाड असेल पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाना लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासे पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करून रुद्राभिषेक करून पूजा करी एकचित वर्षे 3 जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित उधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियसा दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील उधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील इतके होता अवसर नारद होता वृषेश्वर मुनी गेला वेग सत्वर अमरपुरी इंद्रभूने नारद म्हणे इंद्रादी काय स्वस्त चित्त बैसलासी अमरत्व दिले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची त्यावेळी झाले लंकेश्वर प्राणलिंग दिले कर्पूर गौर अनिक दिला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे 3 पूजिली असी तुझी माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासे मृत्यू नव्हे कधी तुझं ऐसा वर लादोनी रावण गेला संतोषिनी 33 कोटी देव कोठोनी सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकून इंद्र घाला कापोनी नारदासी विनवी जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करेल इंद्र नारद संवेद गेले ब्रह्मलोका त्वरितच विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मायासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेशी उपाय करेल निर्धारी वीरींचे म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपण कार्य नासिले म्हणून निघाले झडकरी कैलासासे विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो याचे भक्तीसी विसर पडिला आम्हासी संतोषोनी दिले प्राणलिंग आपले शिरछेदोनी देखा विना केलं स्वस्तिका सप्तस्वरे वेदाधिक गायन केले भक्तीने जरी मागता पर्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सायस होता बहुत दैत्य उन्मत होता ते देवद्विजादी लोकांसी पीडा करिता ती बहुवसी याचे कार्य आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा ऐकताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड भावयासी बोलावून नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरित असे जातो लंकेसी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब कराव परियेसा जाऊ न द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावण साड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदाते पाठवून विष्णू विचारी आपले मनी गणेश्वराते विनूनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावून गणेशासी सांगे विष्णू परियेसी कैसा रावण तुझे सदा उपेक्षित बाळकपणे तू अजावे शिष्य रूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे अश्वासुनी
संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती, तू ठेवावेशिती लिंग राहील तेथीची. गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म गाडे, उभा ठेला रावणा पुढे म्हणून कोठून आलासी. रावण म्हणे नारदास, गेलो होतो कैलासासे, केले उत्कृष्ट तपासी. संतोष वेले चंद्रमौळी, प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिले परी येसी. अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा पार. नारद म्हणे लंकानाथा देव अधिक तुझे आता, लिंग लादलासी अमृत जाणू आम्ही आद्यांत. लिंग महिमा ऐककानी जे पूजितील वर्ष तिन्ही, त्याची ईश्वर होतील निर्गुण वरद मूर्ती तोची होय. लिंग असे जये स्थानी, त्याची कैलास असे जाणी. महत्व होते याची गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांचे. असे अनेक अपार महिमा सांगेन ऐका. एक नेम रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी. म्हणून या निघाला महाबळी, नारद म्हणे तैवे सूर्यास्तमान आहे जवळ. संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचारसी, संध्याकाळी मार्गक्रमीसी. वाटेसी होईल तुझं निशी, संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी. म्हणून नारद विनयेसे सोनिया रावणासी. गेला नदी तीरी नारद, रावण चिंतमान व्रतभंग होईल आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आपणास, लिंग न ठेवावे भूमीसी. संध्या समय झाला निशी, काय करू म्हणत असे. तो देखिले ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी, हिंडत असे नदी तीरी. देखिले रावणे तैवे हसून ये लंकेश्वर, लोभे धरिले त्याचे कारण. सांग बाळा तणाचा कुमर, प्रतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगी रुद्राक्ष माळा असे देखा. शंकर म्हणे ती तयासी, भिक्षा मागे अहनिशी. वृषभाय रूढ उमासरसी, जननी माझी जगन्माता. इतके कोणी लंकानाथ त्या बाळका ते संबोखित. लिंग धरी ऐसे म्हणत, संध्या करीन तवरी. बाळक विंदी तयासी न धरी लिंग परी. ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रव नको म्हणत असे. तुझे लिंग असे चढ, आपण बाळक असे वेळ. न घेता लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुम्हासी. नाना परी संबोखित लिंग देत लंकानाथ. संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थोडीशी उभा विन्वित रावणा, जड झाली या आपणासी. ठेवीन त्वरित भूमीवरी, वेळ तीन परियेसा. बोलावीत तुम्हासी वेळ लागल्या परियेसा. ठेवीन आपण भूमीवर ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धरून. समस्त देवी मानी बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समय रावणासी, बोलावी गणेश परियेसा. जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी तो अतिविवेका. हाती दाखवी तो बाळका येतो राहे म्हणून. आणि एक क्षण पाहून गणेश बोले, वेळ दोन जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित. समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवर. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापुनी. संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देवनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर. मग लिंग देखील भूमीवरी मनी विकळ झाला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका. हास्यवदने रडे तो देखा, भूमीवरी लोळतस. म्हणे माझ्या पितयासी, सांगे नाता त्वरितेसी. का मारिले बाळकासी, म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करे, लिंग धरून दृढ करी. उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे. कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी. न ये लिंग शिर आपळी, महाबली राहिला. नाम पावली याची कारणी, महाबळेश्वर लिंग जाण. मोडोनी ओढिता रावणे, कोकल नाकार झाले देखा. ऐसे करून लंकानाथ गेला मागुती तप करीत. ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र, समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठाध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तारे करावा कृपेसी. पूर्वी कवनावर झाला समस्त तीर्थ सोडून, श्रीपाद गेले किंकारिणी. पूर्वी आराधन केली कवनी, पुराण कथा सांगमज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससे. सांगेन तुझ विस्तारेसे, एक चित्ता ऐकावे. पूर्वयुगांतरी ईश्वाकुवंशी मित्रासह राजा परियेसा. प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्म रत रेखा. असता राजा एके दिवशी विनोद निघाला पारधीसी. प्रवेश झाला अरण्यासी, वाससिंह शार्दुलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत. भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयाशी, क्षरजाळ वर्षी कोपसी. मूर्छना येऊनी धरणीसी, पडिला दैत्य तयवेळी. दैत्यवधिता तयवेळी, होता त्याचा बंधू जवळी. आक्रंद तसे प्रबळी, बंधू शोके करून या. प्राण त्याजिता निशाचरू, बंधूस म्हणत असे येरू. तू जरी होशील सहोदरू, सोड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पावला चत्वासी. अनेक माया तयापाशी, नर रूप धरिले तयावे. रूप धरुनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व धरिले राजयाचे, अतिनम्रतेने बोलूनिया. समस्त मृग मारुनी, दृष्ट जीव छेदोनी. राजा आला परतोनी, आपुले नगरा परियेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसा. आमंत्रण सांगे ऋषींसी, वशिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला.
राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू अससी, जे जे मागतील भानवसी सर्व आणून त्वा द्यावे, अंगीकारोनी तो सेवक नरमास आणून देख, कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावे, ठाय घालिता ऋषेश्वरांसी पहिलेच वाढिले नरमासांसी, पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शाप तयवे, वसिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढिले आम्हासी, त्वरित होगा ब्रह्म राक्षस म्हणून कोपे तयावे, शाप देताची तयावेळी राजा कोपिला अति प्रबळी, अपराध नसता आम्हाजवळी वाया शापिले ती का, मी निमास पाक कवने केला माझा निरोप नाही झाला, वृथा होते शाप दिलेला आपण शापीन म्हणत असे, उदक घेऊन अंजुळी शापावया सिद्ध झाला ते काही, तो राजा स्त्री येऊनी जवळी वर्जिती झाली पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिती दोष भारी, बंधुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर, मध्यंती सडीचे वचन मानिता झालं राजा आपण, अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी, शाप देता कल्मश पाणी पडले राजे याची चरणी, कल्मश पाद ज्ञान म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठ चरणांसी, उत्तरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे, करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमणी पुनरपी राजा होईल, श्वाप देऊन वसिष्ठ ऋषी गेला आपल्या ठायासी, ब्रह्म राक्षस राजा परियेसी होऊन गेला वनांतरा, निर्मनुष्यारण्यात राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादिका करून, ऐसे क्रमितात एवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही, ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षवयासी विप्रसी जायस समागमे, अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनी लागले राक्षसाचरणे, राखी मजला अहेवपणी प्राणेश्वरासी सोडी पा, न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती, माते बक्षी का सुखवृत्ती वल्लभाते सोडी पा, पतिविने राहती नारी जन्मवृता दगडापरी, पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा, ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा, बोलन मानिता राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पतीसी बक्षिले देखून शाप दिला ते ब्राह्मणे, म्हणे राक्षसा ऐका कानी शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनिया, परिरमता तू स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे, आम्हा अनाथा बक्षिसी दुष्ट भावे, दुरात्मा तू राक्षस शाप देऊनी तयेवेळी पतीच्या अस्ति मिळवून सगळे, काष्टे घालून या प्रबळी अग्नी प्रवेश केला तेने, ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे 12 वर्ष, पुनरपी राजा होऊन ऐका आला आपले नगरासे, विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगे ते खून, रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी, ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण, मन करोनी निर्वाण तेजू प्राण म्हणत असे, मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षे प्रारब्ध आपुले न चुकेची, ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन, अश्रुनिगती लोचनी केवी करून म्हणत असे, मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविता झाला परियेसी, ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवनेपुरी, मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक माता तीर्थ आचरावी समस्त तेने पुनीत होशील, ऐसा करून विचारू राजाने घे तीर्थ आचरू, सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे, ऐसा नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे, अगर रूप असे दिसत न वचे कवने परी देखा, कष्टनिराच्या बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी, ऐंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया, नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमुनी राजा परी येसी, चिंतितसे मानसी वृक्ष छाये बसोनिया, तव ऋषेश्वरां समवेत जैसा सूर्य प्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला, देखून या राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती भावे करून, अश्वासुनीत एवे गौतम पुसे करुणा बहाळे, क्षेम समाधान सकळे पुसता झाला वृत्तांत, ऐकून ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज, शमन होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश, व्रत आचरलो कोटीश न वचे दोष परियेसा, ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण, भय सांडिका निर्वाण वचन तारिले शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासे सांगेन तीर्थविशेषी, महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे, भक्तिपूर्वक तयास्थानी जपव्रत करी तुझान, फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे, जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ, जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे, जाना
जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धार जाण समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापरी रूप पीत कलयुगी कृष्णवर्ण जाना सप्तपाताळ खोलावोन उभे असे लिंग आपण कलयुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी कार्य आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी पंच महापाप परद्वारादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तयास्थानी पुण्य दिवशी ते अर्चिती भक्तीसी तोची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्या आदी परवा भीतरी स्नान करून समुद्री दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासे व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करून समस्त तीर्थे महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाण ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश गेला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेमा पुसता झाला तैवे राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान म्हणे निरोपिलेसे पूर्वी कवन कवनासी साक्षी झाला असेल की म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणू आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आलो होते तेथे जन्मात्र यात्रा रूपे करोनिया मध्यान्हकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षशाळेत दुरोनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुखमरणी क्षणक्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे अशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षशाळेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता तैवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अंतुर्बळी त्रिशूल खटवांग धरुनी हाती टंकायुदे चंद्रभाई चंद्रासारखी कांती केवळ किरीटकुंडले निर्भीक पोली चतुर्वर्गहिनी परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी या काज पूर्ववर्तले तयावेळी आम्ही भूषिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूत म्हणे आम्हासी आलो चांडाळी सन्यावया ऐशी चांडाळी पापिनीसी कैसे योग विमानीसी नेऊनी श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हण कुष्ठ सर्वांग हेची पुन्हा कुरुमिनी गती मुखातून पूर्वाजित केली होईल गौतमने रायासी ऐसे पुसले दूतासी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यांत तय चांडळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कोळी झाला कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपही वर झाली पितृगृहेसी न मिळरती ये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरती येसी उन्नत झाली ऋषी मिळून एक द्विजासी गृहोत्तिकेसी दिदिली कन्या विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काय येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीच झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिका विधी वशे करुणिया ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपले घरी आणता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्वयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तत्काळी गोप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी वाईट केले तयांसी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यविचारीसी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी पूर्ववयी देखून या झाली त्याची कुलस्त्री तया शूद्रेचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी वैरिणी 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सवे राज्य जाय द्विज शोभे येती नसे विषय सेवेने शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होऊनी परी येसी छेदिले वासुरी हरसी मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनियेसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासुरू पाहतसे भुवनी धेनु दोहावया लागी वत्ससानी असे मेष भ्रमित झाले क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनी तया वेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी अज्ञान ऐसे पापे घडली म्हणून चिंता दुरात्मिनी तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपले म्हणून परियेसी
अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊन सांगे शेजारी लोक, व्याघ्र बक्षिले वत्सासी ऐका, रोदन करे समजता पुढे देखा, पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ती नारी, नेली धुती यमपुरासे. घातली तिसी नरकात, भोग भोगी अति दुःखित, पुनरपी जन्म चांडळी जात उपजली ते नारी एक. झाली उपजताची अंधळी, विद्रूप वर्ण जैशी काजळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळी ती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय, न मिळे तिसी वस्त्रान्न, दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. ऐसे वर्तत माघ मासी लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देखा. ऐसे महाजनांसमवेत चांडळी गेली याचित, सर्व भिक्षुक पाहूत तया समागमे जातसे. येणे परी गोकर्णासी चांदळी पातळी सायासी, कर ओळांबुनी महाजनांस भिक्षा मागे करून वचने. येणे परी मार्गात चांडळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसे. पूजेसी जाती सकल जन त्यांते मागतसे आकर दोन, एक म्हणती हसून उपवास आजी अन्न कैचे. हाती होती बिल्व मंजिरी, ते घातली तिचे करी, हुंगोनी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपण टाकी ते अवसरी, जाऊन पडली लिंगावरी, रात्री असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली तिसी. कोणी न घाली ती भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी. पूजा पावली ते शिवासी, बिल्व मंजिरी शिवमस्तकी, पुण्य केले हिने आज उपास शिवतिथी काजी. बिल्वपत्र ईश्वरी पूजी, घडले रात्री जागरण, त्या पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मीचे. ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले अम्हासी. ऐसे म्हणती शोधुती तियेवरी शिंपिती अमृत, दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारुनी, राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकून गौतमाचे वचन राजा मनी संतोष होन, पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झालं जाण. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण, सिद्ध मने ऐक कथन नामधारका एकचित. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृहसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नामं सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धीसी गोकर्ण महिमा निरोपिलीसी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले, पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन, सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही उधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्ष 3 गुप्ती, तेथोनी श्रीगिरी पर्वत येती लोकानुग्रहासी. मास चारी क्रमोनी तेथ आले निवृत्ती संगमाते, दर्शन द्यावे भक्त लोकात पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर, महिमा सांगत असे अपार भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरे, ख्याती झाली भूमीवर प्रगट, महिमा अपरंपरे सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐक एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी असती, कार्य कारण पुढे असे. अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथा. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी, त्याची भार्या होती देखा, नाम तिचे अंबिका. सुशीला आचारपती सेवक, महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होनी मरती, पूर्वकर्म फळ अर्चिती. अनेक तीर्थव्रत आचरिती, तिने केले परियेसा. ऐसे असता न होणार गती, पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून. वदर्था माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रतबंधन करता कुळाचारी, वेदभ्यास करावया. विद्या न येत या कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवर, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लागलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी. कष्ट करू नाना परी, पोषिले एका बाळकासी. विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे. वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला समाधानी. दैव वशे करुनी, पंचत्व पावला परियेसा. पुत्रांसहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपले उदर भरी, जीवित्व करी याच पुरी. विप्र स्त्रियेचे कुमार देखा, विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणून या. कन्या न देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणी. म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. ऐसे कोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी. मातेसी म्हणती अवसरी, प्राण त्याजी ना आपुला. निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवन काज. पोसू न शके माता तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सुत दुःख करी, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदोद्धरित, श्रीपाद येती स्नान करिता.
जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडून वासनामचे मनी प्राण त्या जवे गंगेत निरोप द्यावाजी आम्हासी सद्गती भाव या कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐको विप्रस्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्याजीने प्राण करून यागुने विप्रस्त्री ते वेळी सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकासे पुत्राविने कष्ट लय भारी अनेक तीर्थपादचारी केली व्रते पूजा जरी सकळ ही देह आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करी ती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मुला कृपासागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चर शरणागत करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनी संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचून हा एक सूत शेळीच्या गळासन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवित असे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक जासे वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागले त्याचे माती उद्धार गती म्हणे मागुती पुनर्वृत्ती पितरा सकाळ स्वर्गा प्राप्ती लादे से निरोपावे वासना से माझ्या मनी पुत्र भावय ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिन नैनी पूज्य मान समस्तांचे श्रीपाद ऐकून येईसे वचन सांगती भक्ती कृपा करुनी करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारमिका व्रत केले गवळीनी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लागसी म्हणती श्रीपाद येते विप्रश्री म्हणे तये वेळी व्रत कसे केले ते गवळी कैसे पूजिले चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेची व्रत करी नापन म्हणून लागत असे चरणा कृपा मोठी श्री गुरुरान सांगत झाला तयावे म्हणती श्रीपाद येसी ईश्वर पूजी हो तू प्रदोष मंदवारी विशेष पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळीने विस्तारे असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुनी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोनी श्री गुरुचे वचन संतोषली विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरुचरणा बिंगत असे तैवे विप्रस्त्री म्हणे स्वामी यासी अभिनव माते निरोपिलीसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णाईसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन एक एक चित्तेसी उज्जनी नाव नगरीसी झाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मनी भद्र म्हणून ये परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तयामणी भद्र सेन सख्यासी तयामण्याचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज फाके जावरी जाण कनक होय परियसा जे जे चिंतित मानसी ते पावय स्मरणेसी ऐशी ख्याती मणिकासी समस्त राजे काक्ष करीती इष्टते मागती कित्येक मागो पाठविती ते मानिक बलात्कारे घ्यावया देख राजवांची ती परियेसा म्हणती क्रय करुनी देखा मानिक द्यावे आपण ऐका जरीन देशी स्वभाविका युद्ध लागी येऊ म्हणती राज समस्त मिळून पातले नगरा त्या उज्जैनी पारसौन्य मिळवून ईश्वनी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवारी त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंखाना धरी मानसी एक चित्ते पूजितसे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहावयासी आली तया शिवालय पूजा पाहून या शिवाचे मुले म्हणती गवळीनीची खेळू चला आपण ऐसी लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनी या आली आपले गुरुहसनिहानी एक वटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालय पाशाने एक करुनी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांतिनी ती बोलावूनी भोजन कराव्या म्हणून त्यातील एक गोपी सूत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारे आपले पुत्रासे कोपे करुनी ती गवळूनी मोडी पूजा खेळांगणी पाषाण दुरी टाकूनी गेली आपले मंदिरासी पूजा मोडीता बाळका प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छयोनी क्षण एक पडिला भूमी उधारा लैलावनी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाण प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडीली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्नखचित गौड्या घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती
कीर्ती तया प्रकाश उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे विस्मय करिता महाचोजे. द्वेष सांडूनी पोलिती बोजे भेटो म्हणती राया. पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित. राजा असेल पुण्यवंत ऐसी यासी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकांसी भेटू म्हणती प्रीतीसी. राजा बोलावी तयांसी आपले गृही नगरात. इतके होता ते ओसरी राजा पुसी तो प्रीती करी. रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेना सहित पहावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य. तेमेची परी गवयाची सदनी विराजमान अतिगहन. पुसता झाला राजा आपण तया गवळी या कुमार कासी. सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजा. समस्त गवळी राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजा सकळ राहिले चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तया नरा. गवळी कुमार जाय घरा मातेसी सांगे सविस्तर. येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरणी. ऐसा ईश्वरी दिदला वर संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिले पूजा प्रदोषची. मोडिली से प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शुलापाने. क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रस्त्रियेसी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी. संशय सांडूनी निर्धारी क्षणी प्रदोषी पूजा शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देव. विप्रस्त्रियेचा पाहुनी भावो प्रसन्न होत तयावे. बोलावून तिचे कुमरकासी हस्त ठेवी ती मस्तकासी. ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करून विप्रवनीत म्हणे ईश्वर हा निश्चित. कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरुनी. म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करी ती मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र भावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करुणी पूजा करी ती नित्य. येऊनी प्रदोष पूजा अति गहन करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी. पुण्य झाला अति गहनी सर्वांगोनी अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी ऐसा होय उधारा. नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परियेस समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्राध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. विनवत असे कर जोडून भक्ती भावे करून या. श्रीपाद पुरपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहार संपादित्याती त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानस. गंगा वाही दाही दिशा मध्य असती आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वस्त्र धूत. नित्य येऊन ऐसे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळी येऊन दंड प्रणाम करून नमन करी अतिविनया मनोवाक्या या कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्ट तोसी. तुष्टलिनी तुझे भक्तीसी सुखी राज्य करी म्हणती. ऐकता गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून. विनवित असे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता. दुरुनी करी दंडवत मठा गेली येणी परी. ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी. अंगण झाडे प्रोक्षी वारी नित्य निर्मय येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतु वैशाख. क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला. सर्वदळ दोन्ही थडे अमित असती हत्ती घोडी. निर्विता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन. ऐसे गंगा प्राहत राजा आला खेळत. नाना वाद्य असे गजत सवे ते थडी येसी. रजक होता नमस्कारित शब्द झाला दुश्चित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजाचा. विस्मय करी अतिमानसी जन्मोनीय संसारासी. न देखिले सौख्यासी पशु समान देह आपला. धन्य राजाचे जीने ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिय वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वरा कैसे याच्या जफळले. कवन देवार दिले कैसे श्री गुरु असती भेटले. मग पावले ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत. श्रीपादराय कृपाव्रंत ओळखिले त्याची मन वासना. रजक म्हणे स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी.
संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा अपराधोनी देवासी पावलो वैशी अवस्थेसी म्हणून चिंतितो ती मानसी कृपा मुक्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वांछा असे भोगवयासी राज्य भोगे तमवृत्ती निव्वावी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा वावया इंद्रियांसी तुवा जन्मावे म्लेच्छ वंशी आवडी झाले तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकून स्वामीचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू गुरु राज पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरिले तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी होतीची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल अनेक कार्य कारणेसी अवतारे होऊ परी येसी वेश धरोनी संन्यासी नाम सुहसी सरस्वती ऐसे तया संबोधोनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला तय चरणी नमन करी तसे तयावे देखून श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारी ती यवभोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनवी ती श्रीपादासी झालो आपण उपरवयासी भोग भोगी बाळाभ्यासी येऊन गोड राज्य भोग ऐकून रजकाचे वचन निरोप देते श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरोप देताची ते वेळी त्याजिले प्राण तत्काळ जन्म झाला म्लेच्छांकुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र झाले पुढे अनिक इतके झाली अवसरी श्रीपाद राव पुरोपुरी असता महिमा परंपारी प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगत श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसेवाचे नवल नव्य अमृत दृष्टीचे सान महिमा ऐसा असे तान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे पुरोपुर मन कामापुरती तेथ ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते पुरोपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसे निज नंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार जे जाण असती भक्त केवळ त्यांचे दिसती निर्मळ कुरोपुर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंड इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नामं श्री नवोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।